मित्रांनो, मी जाताना तर शिवराज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी निघालो होतो, परंतु तिथे गेल्यावर समजलं की मी ह्या सोहळ्यासाठी नाही तर अक्षरशः देवाचा सण साजरा कसा केला जातो ते बघायला आलोय। हा सण तिथले कित्येक जण तितक्याच जल्लोषात साजरा करत होते। मग ते ढोल ताशाच्या तालावर भक्तिभावाने ताल धरून नाचणं असो किंवा राजदरबारात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शाहीर समोर त्या गाण्यांच्या तालावर ताल धरणारे लोक असतील, तर कोणी लांबलचक लाईन मध्ये उभे राहून जगाचा ईश्वर जगदीश्वर देवाचं दर्शन घेत होते, तर कोणी श्रीमंत युगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शनही तितक्याच भक्तिभावाने घेत होते। आणि इथे ट्रेक करताना प्रत्येक जण अगदी रिस्पेक्ट देऊन एकमेकांशी बोलत होते व शिस्तबद्ध पद्धतीने हा ट्रेक पूर्ण करत होते। हे आजीही मला भेटल्या जणू त्या 81च्या वयामध्ये आपल्या देवाला भेटायलाच निघाले आहे असं वाटत होतं। इथे लोक जिथे जागा मिळेल तिथे झोपत होते। रायगड किल्ला मात्र संपूर्ण रात्रभर जागाच होता। आधीच या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 4450 फूट आहे। त्यात इथे या क्षणी सकाळी क्लायमेट इतकं सुंदर झालं होतं ही जागा आता स्वर्गापेक्षा वेगळी असू शकत नाही, तिथला निसर्ग सिद्ध करून देत होता। त्या प्रत्येक क्षण हा अतिशय भक्तिमय वाटत होता, त्यामुळे आपण देवाच्याच कार्यक्रमात सहभागी झालो की काय असं वारंवार वाटत होतं। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही या सोहळ्यासाठी 5 जूनलाच किल्ले रायगडकडे रवाना झालो। पावसाची हजेरी जरा जास्तच लवकर लागलेली असल्यामुळे मुंबई महामार्गावरील कासारा घाट आत्ताच फुलून दिसत होता। थोडे पुढे गेलो आणि पाऊस सुरू झाला। असं वाटलं की आता रायगड किल्ल्यावर पाऊस आहे की काय। भरपूर पुढे आलोय आणि ते ह्या हॉटेलमध्ये बघा ते जेवण वगैरे केलं आणि इथून कर्जत आम्हाला जवळजवळ मित्रांनो 30 किलोमीटर दाखवत आहे आणि भरपूर टाईम आता इथेच झाला आहे। बहुतेक आम्ही 4 वाजले जवळजवळ, तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो, आता पटापट आपण रन काढूया। पुढे जेवण करून आम्ही महाराजांचे गाणे ऐकत प्रवास चालू ठेवला। छत्रपती झालं रे माय गे, शिव छत्रपती झालं गे माय गे। भगवान शान आहे, किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। पुढे कर्जतच्या अलीकडे येथे शिवतीर्थ म्हणून लोकेशन आहे, जिथे पाण्याच्या तलावामध्ये लोखंडी पुलाच्या साह्याने महादेव आणि महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे, जे आपल्याला खूप आकर्षित करते। तर मित्रांनो, आम्ही कर्जतच्या थोडं पाठीमागे आणि तुम्ही बघू शकता इथे शिवतीर्थ म्हणून एकदम छान लोकेशन दिसलंय। इथे तुम्ही महादेवाची मूर्ती बघू शकता, इथे पाणी वगैरे अतिशय सुंदर लोकेशन आहे। महाराजांची मूर्ती बघायची मित्रांनो, रायगडकडे जाता जाता आम्हाला इथे शिवतीर्थ म्हणून एक लोकेशन लागलं। तुम्ही बघू शकता मित्रांनो, इतकं छान पद्धतीने इथे फुले यांचं मूर्ती आहे आणि महाराजांची मूर्ती आहे। खालून एक पाणी वगैरे खूप छान पद्धतीने बनवले, तुम्ही इतक्यात बघितलेच असेल। आणि नेमकं रायगडकडे जायला आम्हाला वेळ होतो मित्रांनो, जवळजवळ 4:45 इथेच झाले। आता किल्ल्यावरती पण जायचं आहे, तर आम्ही थोडं पटापट जाण्याचा प्रयत्न करतो आहे। इथून आम्हाला जवळजवळ 125-30 किलोमीटरवरून जायचं मित्रांनो। आणि इथे बघू शकता हेच ते लोकेशन शिवतीर्थ आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे निवास, तिथेच हे बनवलेलं आहे। असे छान पद्धतीने लोकेशन वाटलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त। आणि जस्ट गाडी निघाली मित्रांनो, तर चला प्रति पंढरपूर आळंदी आणि तुम्ही बघू शकता कर्जतमध्ये मित्रांनो। आणि काय जबरदस्त लोकेशन आहे, विठुरायाची मूर्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो, ती जबरदस्त। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने इथे विठुरायाची मूर्ती आहे। प्रति पंढरपूर मित्रांनो, एकच नंबर। तुम्ही आता जस्ट तो व्ह्यू बघितला आहे। आम्ही रायगड किल्ल्यावर जायला ऑलरेडी खूप वेळ झाला मित्रांनो, तर आम्ही पटापट जास्त गर्दी टाळण्यासाठी पुढे पाचारमध्येच सर्व पार्किंग सुविधा उपलब्ध केली होती। पुढे बसने प्रवास करत किल्ल्याच्या पायथ्याशी जायचं होतं।
आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्ही अन्नछत्र समितीकडून वाटप असलेला हा भात खाऊन आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. आणि या ट्रेकची सुरुवात दरवर्षीप्रमाणे गर्दी असल्यामुळे नाणे दरवाजाकडून सुरू झाली. आणि पुढे पाणी घेऊन आम्ही हा ट्रेक कंटिन्यू चालू केला. साडेनऊ वाजले मित्रांनो आणि 9:30 वाजता श्रीमान रायगडवरती तुम्ही बघू शकता गर्दी. तर इथे थोडं थोडं वार येते मित्रांनो, खूप छान वाटतंय. आजी कुठून आलाय तुम्ही? कोल्हापुरातून आलाय ना? आणि किती एज आहे तुमची? वय किती आता? वय माझं 81 वय आहे. बघा मित्रांनो, 81च्या वयामध्ये आजी रायगड किल्ला सर करता शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. एकदम कडक घोषणा दिली आजीनी 81 वयामध्ये मित्रांनो, 81 वयामध्ये. आणि तुम्ही गेल्या 7 वर्षापासून कंटिन्यू येता का या किल्ल्यावरती? शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने येतात? पुढे महादरवाजा पार करून आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर आलो आणि इथे आल्यावर मात्र संपूर्ण रायगड सोहळ्यामध्ये मग्न झाला होता. नाचणं तर रात्रभर चालूच राहील, पण आम्हाला बाकी ठिकाणीही जायचं होतं. आम्ही तिथून राजदरबारात चालू असलेले शाहीरचे गाणे ऐकायला आलो आणि बापरे, इथे तर सर्व लोक त्याचा इतका आनंद घेत होते की बस आता तुम्हीच बघा. शिवतेजाचा घेऊन थाट, शिवतेजाचा घेऊन थाट, अजिंक्य गातो गाणं. पण जे काय माझे फेमस गाणे आहेत शिवरायांचे तेवढेच गाणे गातो. शिवबा राजा तो गणपती, न्याय धुरंधर त्याची नीती. शिवबा राजा तो गणपती, न्याय धुरंधर त्याची नीती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवराय.
बोलायचं दैवत छत्रपती त्यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराकडे दर्शनासाठी निघालो आणि बघतो तर काय तिथे लोक जिथे जागा भेटेल तिथे झोपत होते, पण संपूर्ण रायगड किल्ला मात्र रात्रभर जागीच होता. गर्दी जरा जास्त असल्यामुळे लाईन मध्ये उभं राहून आम्ही जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतले. दुसऱ्या लाईन मध्ये उभं राहून आम्ही श्रीमंत युगी राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावलेला आहे आणि 1926 मध्ये या समाधीचं काम पूर्ण झालं आहे. आधीच या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 4450 फूट आहे. त्यात इथे या क्षणी सकाळी क्लायमेट इतकं सुंदर झालं होतं, ही जागा आता स्वर्गापेक्षा वेगळी असू शकत नाही, तिथला निसर्ग सिद्ध करून देत होता. महाराष्ट्र की घाटियों के ऊपर स्थित रायगढ़ किला छत्रपति शिवाजी महाराज के शासनकाल की याद दिलाता है। कभी उनकी समृद्ध मराठा साम्राज्य की राजधानी रहा ये पहाड़ी किला अपने साथ बहादुरी और वीरता की कहानियां लेकर आया है। रायगढ़ का हर पत्थर शिवाजी महाराज के उल्लेखनीय साहस और दूरदर्शी रणनीति की याद दिलाता है, जिनके नेतृत्व ने इस किले को ताकत के प्रतीक में बदल दिया। आज यह प्रेरणा देना जारी रखता है, पीढ़ियों के उन असाधारण कार्यों की याद दिलाता है जिन्होंने एक साम्राज्य के इतिहास को आकार दिया। रायगढ़ किला महाराष्ट्र के गौरवशाली अतीत की याद दिलाता है और इसे दुर्गराज किलों का राजा के रूप में पहचाना जाता है। विभिन्न स्थलों से हजारों लोग इस किले को पवित्र तीर्थ स्थल मानते हैं। उनके आदर्श छत्रपति शिवाजी महाराज भी है, जो वीरता, साहस, कौशल्य, परोपकार और देशभक्ति के लिए जाने जाते हैं। आजचा दिवस तुमचा कसाही गेलेला आहे, आजचा पूर्ण दिवस रायगडवर घालवणं गरजेचं नाही।
हर्षल मोरे. हॅलो काम नाही इथं कंट्रोलला कॉल करायचं. निकेतन निकेतन पालखी मधल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे. रेस्क्यू टीमसाठी वाट करते. प्रतीक्षा सावंत, पवन सिंग. नंबर